नमस्कार. सगळ्यांचं रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये स्वागत आहे. आणि आपण आपलं 8वं पुस्तक सुरू केलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी, विच इज रिटन बाय मॉर्गन हाऊस. तर काल आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि आज आपण जे बघणार आहोत ते म्हणजे चॅप्टर फर्स्ट, नो वन इज क्रेझी. ओके. म्हणजे कोणीच क्रेझी नाही, कोणीही वेडं नाही, असा हा सांगणारा चॅप्टर आहे. खूप अतिशय उत्कृष्ट चॅप्टर आहे. पण इनिशियली मला असं वाटतं की हा चॅप्टरमध्ये सायकोलॉजी ते जसं सांगतात, तर सायकोलॉजीमध्ये त्यांनी सांगितले काही पॉइंट्स आपण असे समजून घ्यायचे आहेत, की त्यामध्ये ते इंट्रोस्पेक्ट करायला लावणार आहेत. इंट्रोस्पेक्ट करायला लावणारे म्हणजे काय, की ते आपल्याला सांगतात की अरे आपण स्वतःचा विचार केला पाहिजे की आपण तसे आहोत का. आणि त्याच एका साच्यामध्ये असेल तर तो साचा आपल्याला बदलून पुढे जायला लागेल. कारण इफ इफ यू वॉन्ट अ फायनान्शियल फ्रीडम, ओके, फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी असेल, टाइम फ्रीडम हवं असेल, तर कुठेतरी आपण एक प्रिज्युडाइज थिंकिंग असते, पूर्वग्रह असतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपण आपल्या जडणघडणच्या अवस्थेमध्ये शिकलेलो असतो, पाहिलेले असतात. आणि त्याच गोष्टी आपण मनात धरतो आणि मग पुढची जी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा जी फायनान्शियल गोष्टी असतील, तर त्या आधीच्याच गोष्टींवरनं आपण फॉलो करत असतो. ओके. तर त्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बदलाव्या लागतील. ओके. यासाठीच हे पुस्तक लिहिलंय. ज्याच्या ह्या पुस्तकामध्ये असं कुठे डायरेक्टली त्यांनी सांगितलं नाही की हा ट्रेड घ्या किंवा याच्यामध्ये गुंतवणूक करा. जर तुम्ही त्या अपेक्षेने बघत असाल तर तसं काही दिलेलं नाहीये याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण स्वतःच चेंज व्हायचंय. ओके. आणि ते कशा पॉइंट्स मधून चेंज व्हायचंय त्यातला पहिला पॉइंट आज आपण सुरू करतोय. तर सगळ्यांना पीपीटी दिसते असं गृहीत धरतो. नसेल दिसत तर लगेच मला सांगा. एक जस्ट 1 सेकंड. येस. तर चॅप्टरचं नाव आहे नो वन्स इज क्रेझी, म्हणजे नो वन इज क्रेझी. ओके. आणि त्यांनी सांगितलंय एव्हरी एव्हरी फायनान्शियल डिसिजन अ पर्सन मेक्स सेन्स टू देम इन दॅट मोमेंट. समजा मी असं ठरवलं की नाही मला आता गोल्डच विकत घ्यायचंय. ओके. मी आता ती युद्धामुळे ती स्थिती नाहीये, पण मी जस्ट सांगतोय की गोल्ड विकत घ्यायचं मी असं ठरवलं. आणि माझ्या मित्राकडे पण 5 लाख रुपये, माझ्याकडे पण 5 लाख रुपये, आणि मी ठरवलं की मला गोल्डच विकत घ्यायचं. आणि माझ्या मित्राने सांगितलं नाही, आय डोंट वॉन्ट टू बाय गोल्ड, आय विल इन्व्हेस्ट इन अ स्टॉक. ओके. दुसरा म्हटला नाही, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन स्टॉक, आय विल स्टार्ट SIP. तिसरा म्हटला नाही नाही, मला असं वाटतं की मी ह्या 5 लाखामध्ये काही छोटासा गाळा विकत घेईल किंवा गावाकडे छोटीशी अर्धा गुंठे जमीन असेल ती विकत घेऊन टाकेल. ओके. म्हणजे प्रत्येकाचं डिसिजन वेगवेगळं असू शकतं. ओके. मला तुम्ही म्हणाल मग सगळेच जण मग गोल्ड का घेत नाही, सगळेजण रिअल इस्टेटमध्येच का जात नाही, सगळेजण बॉन्डच का विकत घेत नाही किंवा शेअर मार्केटमध्येच गुंतवत का नाही, सगळेजण रिअल इस्टेटमध्ये का गुंतवत नाही, तर सगळ्यांचं डिसिजन वेगवेगळं आहे. मग त्यांनी सांगितलं हा सगळ्यांचा जो डिसिजन वेगवेगळा आहे याचा अर्थ तुम्ही खूप शहाणे आणि तो खूप वेडा, किंवा आपल्याला काहीच कळत नाही तर पुढच्याला जास्त कळतं असं आहे का. तर नाही, तर नो वन इज क्रेझी. ओके. प्रत्येकाचा जो डिसिजन असतो तो त्याच्या मागे आयुष्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी फेस केलेल्या आहेत, त्याची जशी जडणघडण झाली त्यानुसार त्याचे डिसिजन ठरत असतात. ओके. आणि हे एकदा आपल्याला कळलं की अरे मी का एवढं फायनान्शियली विचार करतोय, मला का गुंतवणूक करता येत नाहीये. जसं म्हणजे आता फायनान्शियल आपण बोलतोच आहे, मला सांगायला आवडेल. ICT ला असताना तेव्हा मी ऍज अ स्टुडंटच होतो PhD मध्ये. आणि माझा एक मित्र आहे जयेंद्र आणि त्यांचा ग्रुप, असा सगळा ग्रुप होता आणि ते माझे मित्रच होते. तर आम्हाला फंडिंग मिळायचे, म्हणजे वी गॉट द फंडिंग थ्रू गव्हर्नमेंट फॉर रिसर्च. मग कधी कधी माझ्या मित्रांचं कसं व्हायचं की रेग्युलर फंडिंग न मिळता डायरेक्ट 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर एकदम त्यांना 5 लाख रुपये, 10 लाख रुपये असे यायचे. तर मग जयेंद्रनी ठरवलं की आपण काय करूया, की तुझ्याकडे 5 लाख रुपये आले की तू माझ्याकडे दे, मी हे ट्रेडिंग करतो आणि ट्रेडिंगमध्ये तुला 5 लाख रुपये काढून देतो. आणि वरचा जो काही नफा होईल त्याच्यामध्ये आपण 50-50 करूया. असं त्याचं आणि त्याच्या अक्षय नावाच्या मित्राचं ठरलं होतं. आणि मी फक्त बघत होतो. ओके. आणि मला त्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या. ट्रेडिंग काय करणं आहे किंवा शेअर मार्केट काय, याचा माझा अभ्यास नव्हता. तर मी त्यांचं लिटरली ऑब्झर्व केलं. तर जसे 5 लाख रुपये त्यांनी गुंतवले, तर सलग 3 दिवस हे दोन्ही मित्र माझे झोपले नाही. कारण काय झालं, त्यांचं अपेक्षा अशी होती की तो जो काही ट्रेड घेतलाय की तो लगेच पटकन वरती जाईल आणि हे लगेच पैसे काढून घेतील. मात्र तेव्हाच तो थोडा रिव्हर्स झाला आणि त्यानंतर मग जसे ते टेन्शनमध्ये आले की अरे काय होईल काय नाही, काय होईल काय नाही, असे 3 दिवस ते झोपलेच नाही. आणि चौथ्या दिवशी मग जवळजवळ त्यांनी 5 लाखाचे 2.5 लाख रुपये प्रॉफिट काढला. म्हणजे जो त्यांना 6 लाख अपेक्षित होता, 2.5 लाख रुपये प्रॉफिट काढला आणि ते लगेच बाहेर पडले आणि एकदम हुश करून थांबले.
ओके. आणि मग मी ऑब्झर्व केल्यानंतर शॉक झालो. म्हटलं, काय जयेंद्र, हे तर डेंजरस आहे. म्हणजे झिरो पण झाले असते. मग जयेंद्र म्हटलं, अरे थांब तू, म्हणे टेन्शन नको घेऊ, हे होतं म्हणे, जो शेअर मार्केट करतो ना, हे अपडाऊन्स होतात. आणि ज्याची ही तयारी असते तोच हे करतो. म्हटलं, मग तू कसं या रिस्क घेतली? नाही म्हणे, मी ऑलरेडी बऱ्याच गोष्टी कमवलेल्या आहेत, म्हणजे ऑलरेडी बॅकअप आहे माझं. जरी माझ्याकडनं हे लॉस झाले असते याचे 5 लाख रुपये, तरी मी याला भरून दिले असते. मग तो विषय नव्हता. पण द थिंग इज दॅट की माझा हा अभ्यास होता, त्यामुळे मी रिस्क घेतली. पण त्यांनी मला सांगितलं की तू रिस्क घेऊ नको जोपर्यंत तू अभ्यास करत नाही. आणि मी नंतर जेव्हा तेव्हा बघितलं त्या सगळ्या गोष्टी, तेव्हा मला कळलं की अरे हा हा आत्ता नाही, हा आधीपासून अभ्यास करतोय. याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे. याचं जे इन्व्हायरमेंट आहे ऑलरेडी त्या गोष्टींमध्ये आहे, की ते ट्रेडिंग त्यांनी बघितलेलं आहे. ओके. द थिंग इज दॅट त्याला ट्रेडिंग चांगलं येत होतं, मला येत नव्हतं. ओके, मग माझ्याकडे जर पैसे असते तर मी वेगळ्या ह्याच्यात गुंतवले असते. याचा अर्थ तो वेडा आहे का? म्हणजे मी म्हणू शकतो हा काही पण वेडा आहे, अरे आता झिरो झाले बघ, तर हा वेडाच आहे, असं नाही. तर प्रत्येकाची जळणघडण ही वेगळी आहे. तर तो प्रत्येक माणूस त्या त्या पद्धतीने डिसिजन घेत असतो. तर ही गोष्ट फक्त सगळ्यांनी ऑब्झर्व करायची आणि स्वतःच आत्मचिंतन करायचं, की अरे मी कशा जडणघडणमधून आलेलो आहे. मला जर आज कोणी 5 लाख रुपये दिले तर मी कुठे गुंतवेल, असा सुद्धा तुम्ही विचार करायला हरकत नाही. पीपल डू सिमिंगली क्रेझी थिंग्स विथ द मनी, बट नो वन इज ऍक्च्युअली क्रेझी. म्हणजे जर तुम्ही बघितलं, जसं मी आता तुम्हाला 4-5 उदाहरणं दिले, कोण कुठं गुंतवतंय, कोण कुठे गुंतवतंय. तर अजून एक गोष्ट सांगायला आवडेल. शेअर मार्केट संदर्भातच होती, पण करोना काळ चालला होता आणि करोना काळामध्ये बऱ्याच जणांना फायनान्शियली अडचणी होत्या. आणि त्यामध्ये एक स्कीम आली. तुमच्यापैकी पण काही जण फसले असतील तर सांगतील मला. तर माझा एक मित्र होता आणि त्यांनी मला सांगितलं, की अशी-अशी एक ॲप आहे म्हणे, ते डाउनलोड करायचं आणि त्या ॲपला संध्याकाळी 9 वाजता का 8 वाजता असं काहीतरी होतं. तर बरोबर संध्याकाळी 9 वाजता आहे ना, त्यांच्याकडनं एक सिग्नल येतो. मग हे ग्लोबल ट्रेडिंग होतं म्हणे आणि संध्याकाळी 9 वाजता एक सिग्नल येतो. आणि तो सिग्नल आला, की तेव्हा आपण त्यांच्याकडे पैसे दिलेले असतात, एक सर्टन अमाउंट दिली असते. ते लावतात ते ट्रेडिंगला. आणि तो सिग्नल लगेच आपल्याला एक 10-15 पॉइंट्स वाढतात. ओके. आणि त्यानंतर आपण लगेच पैसे कमवू शकतो. तर लोकांनी अक्षरशः त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला आणि पहिले 5,000 लावून बघितले. ते 5,000 लगेच त्यांचे 5,600 झाले. लगेच त्यांनी 2 दिवसानंतर रिक्वेस्ट टाकली. लगेच त्यांना 300 परत आले. असं करत-करत मग 5,000चे काहींनी 10,000 लावले, काहींनी हे लावले. तर असं करत-करत काहींनी लाखो रुपये लावले. आणि एकदा ते लावलंय, नंतर 1-2 महिने झाल्यानंतर ते ॲपच डायरेक्ट बंद पडलं. आणि जवळ-जवळ असं म्हटलं जातं, म्हणजे जवळ-जवळ 100 CRचा तो फ्रॉड होता. ओके. किंवा आधी द्यायचा आणि नंतर काढायचं. द थिंग इज दॅट की पीपल डू सिमिंगली क्रेझी थिंग्स विथ मनी. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, मी अशी स्कीम काढली, तुम्हाला 9 वाजता सिग्नल येईल आणि तुम्ही त्यात गुंतवायचं. तुम्ही ऐकाल का? म्हणजे आपल्याला ते वाटेल, काय माणूस आहे, काही सांगतोय आणि मी कसं काय पैसे लावू? म्हणजे आपल्याला त्या गोष्टी क्रेझी वाटतात ना. बट ती सिच्युएशन अशी होती, की काही नाही बाबा, आता ठीक आहे, हे होतंय, होऊ द्या. आता एवढं करोना आहे, आपल्याला काही सांगता येत नाही, आपल्याला 2 पैसे मिळतात. माझ्या मित्राने असा शब्द वापरला होता. मी त्याला हेच सांगितलं, की "अरे रामेश्वर, तू म्हणतोयस, की असं-असं होईल, पण असं कुठे नसतं. जर असेलच तर ती ट्रेडिंग मी करायला पाहिजे. तो माणूस कसं काय माझ्या रीतीने करेल? बरोबर सगळ्यांनाच प्रॉफिट कसं काय होतंय?" तर त्याने मला असा शब्द वापरला, म्हणे, "गंगा वाहतीये म्हणे, त्यात हात धुवून घे म्हणे तू." म्हटलं, "नाही, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट." त्याच्यामागे अभ्यास नाही, मला नाही वाटत. त्यामुळे त्या गोष्टी मी केल्या नाही. पण माझ्याकडनं चूक अशी झाली, की मी 4 जणांना सांगितल्या. आणि नेमकं माझा शब्द होता, त्यामुळे बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये गुंतवले. आणि जवळ-जवळ ॲज पर कॅल्क्युलेशन जवळ-जवळ 25,000 जे जे मी माझ्या मित्रांना सांगितलं होतं, तुम्हाला करायचं तर करा. त्याच्यामध्ये 25,000चा तो लॉस तिथे झाला. मग सगळेजण नंतर मला बोलले. पण मी म्हटलं, तुम्ही तुमच्या रिस्कने करायचं होतं. मी फक्त सांगितलं, कारण तेव्हा सगळ्यांनाच ती गरज होती. तर द थिंग इज दॅट की सगळेजण किती वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी पैशाविषयी करत असतात. तर ते जे करतायत ते तुम्ही एनालिसिस करून पाहिलं पाहिजे. एक तिराहित व्यक्ती म्हणून एनालिसिस केलं पाहिजे, मग गुंतवलं पाहिजे. आणि जो माणूस गुंतवतो त्याच्या मागे पण आपण लगेच, समजा आता एखाद्याने सांगितलं, "अरे, तू ही गोष्ट कर." तर आपल्याला सवयच आहे आधीपासून, समजा, की पटकन डोळे झाकून विश्वास ठेवायचे. तर आपण लगेच विश्वास ठेवून लगेच ती गोष्ट करू. पण आजपासून असा संकल्प करायचा, "अरे, मी हा सांगतोय, मी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतोय." असं का ठेवतोय? कारण माझी जडणघडण तशी झाली. तर मी थोडंसं थांबतो. मी विचार करतो, इथे मी काही विचार करायला पाहिजे का? की इथे थोडं त्याला एक दिवस नंतर डिसिजन द्यायला पाहिजे का? आणि मग तो डिसिजन घ्यायचा आहे. पूर्वीच्या म्हणजे आधी सुद्धा माझ्या बाबतीत मी बरेच फायनान्शियल डिसिजन पटकन घेत होतो. आणि नंतर मला कळलं, की अरे याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी होतात. तर मग बऱ्याच वेळेस 40 म्हणजे आपण म्हणतो ना 24 अवर्स नंतर काही डिसिजन घ्यायचे. काही फायनान्शियल म्हणजे खूप लेट पण नाही व्हायला पाहिजे आणि हे पण नाही, की साधारण बाबा आपण उद्या सकाळी बोलूया.
मी एकदा रात्रभर विचार करतो. तर असं सुद्धा करून आपल्याला कुठे पॉज होता येतंय का, तर तेही बघायचं. नाही तर फ्लो मध्ये आपण सगळं देऊन टाकतो, तर तसंही करायचं नाहीये. त्याच्यामुळे सांगितलं की हे सगळ्या क्रेझी लोक, सॉरी क्रेझी थिंग्स आपण बघत असतो, पण ऍक्च्युली नो वन इज क्रेझी. वाय? बिकॉज एव्हरी पर्सन सी मनी वेन यू वेअर बॉर्न. आपण प्रत्येकाने पैसा बघितलाय जेव्हा आपण लहान असतो. द इकॉनॉमी इन युअर यूथ शेप्स युअर बिलीफ फॉर एव्हर. आणि जेव्हा आपण लहानपणापासून हे पैसा बघत असतो आणि जो कशा पद्धतीने पैसा बघितलाय त्यानुसार आपलं त्याच्याविषयीचं मत तयार होत असतं. त्याचबरोबर व्हेअर यू ग्रीव अप, त्याचबरोबर तुम्ही मोठे होत असताना कुठे मोठे झालेले आहात, तुमची कंट्री कोणती होती, तुमची सिटी कोणती होती, तुमची फॅमिलीमध्ये वेल्थ किती होती, ऑल डिफाईन युअर मनी रियालिटी. म्हणजे तुमच्या घरी समजा नाजूक परिस्थिती असेल तर तुमचं आत्ताचं जे बिहेवियर आहे ते वेगळं असेल पैशांप्रती. समजा घरी खूपच सुबत्ता असेल, खूपच पैसा असेल, तर तुमचा आत्ताचा जो अप्रोच असेल युथमध्ये तो कॅज्युअल असेल. काय गाडीच आहे ना, म्हणजे तुम्ही बघत असाल ना 11वी 12वीचे विद्यार्थी पण त्यांच्याकडे आयफोन असतो. ओके. कारण आधीपासून सोबत असल्यामुळे ते आई वडिलांना सांगतात की अरे हा तुम्ही पण आयफोन वापरता, मी काय नाही वापरायचा. आई वडिलांनी त्याचा स्वतःचा फोन सगळं करिअर सेट झाल्यानंतर घेतलेला असतो. पण आता घरी एवढं सगळं रिचनेस असतो तर मुलाला ते 10वी 11वी 12वीलाच आयफोन घेऊन देतात. तर असंही तुम्ही बघितलं असेल. तर डिपेंड्स तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये ग्रो होताय त्याच्यावरनं तुमचं फायनान्शियल हॅबिट ह्या ठरत असतात. व्हॉट यू एक्सपिरियन्स, त्याचबरोबर तुम्ही काय एक्सपिरियन्स केलाय त्याच्यावर सुद्धा तुमच्या फायनान्शियल गोष्टी, तुमचे डिसिजन्स ठरत असतात. लाईक क्रायसिस, पॉवर्टी, अबंडन्स यूज परमनंट मेंटल मार्क्स. जसं मी तुम्हाला त्या ऍपबद्दल सांगितलं, करोना काळात लोक फसले होते. आता ते ऍप समजा आता परत मार्केटमध्ये आलं, ओके, तर मी सगळ्यांना ओढून सांगेल की अरे बाबा असं काही करू नका, असं काही फट मंगनी फट शादी असं काही नसतं. ओके, जस्ट कीप पेशन्स, पहिले अभ्यास करा व्यवस्थित शेअर मार्केटचा, नंतर गुंतवा. ओके, कारण ते परमनंट मार्क होऊन जातं की हा इथे फसलेले आहेत बरं का सगळे, तर इथे आपल्याला फसायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही पॉवर्टी एक्सपिरियन्स केली असेल, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल करोना काळामध्ये जॉब्स कमी होते आणि जिथे जॉब्स होते तिथे लोक अक्षरशः 5-5 हजार रुपयासाठी मंथली सांगतोय, मंथली 5-5 हजार रुपयासाठी सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तडफडत होते किंवा 5-5 हजार रुपयासाठी सुद्धा त्यांचं खूप ओढाताण होत होती. ओके. आणि अशा वेळेस म्हणजे आता जेव्हा अबंडन्स आलंय त्यावेळेस जर त्यांना आता जरी कोणी सांगितलं की अरे बाबा ह्या ह्या गोष्टी आहेत, तर ते तरी त्यांना ते दिवस आठवतील की अरे आज 5,000 रुपयाचं महत्व सुद्धा खूप आहे. कारण त्या करोना काळामध्ये याच्यासाठी सुद्धा मैलोन मैल जावं लागले. जॉब तर तेव्हा नव्हते. ऑनलाईनसाठी पण किती मेहनत करावी लागली. तर द थिंग इज दॅट हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत. तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमधनं आपण जात असतो आणि आपले डिसिजन्स फायनान्सबद्दल बनत असतात. त्यानंतर म्हटलंय रिअल लाईफ एक्झाम्पल, व्हाय डू पुअर पीपल बाय लॉटरी. जसं मी म्हटलं ना तुम्हाला आता ऍपचं उदाहरण दिलं, तसं इथे लॉटरी तिकीटचं उदाहरण आहे. थोडक्यात सांगतो काय. तर अमेरिकेमध्ये जसं मी आता मध्ये केरळला गेलो होतो आणि केरळला गेल्यानंतर मी असं सरप्राईज झालो की तिथे जसं आपल्या इथे नाही का कुठे अशा टपऱ्या असतात बघा, अशा छोट्या मोठ्या जाता येताना आपल्याला लागतात. किंवा पाणपोई असतात किंवा अशा काही गोष्टी असतात. तसं केरळला मी जिथे जिथे थांबायचो, ओके, तिथे तिथे मला लॉटरीवाले दिसायचे. म्हणजे लॉटरीवाले पण असं पण नाहीये की त्यांचं एखादं मस्त शॉप आहे तिथे, तसं नाहीये. तुम्ही चालताय आणि तुम्ही तुमचं डोंगरात फिरताय. तर डोंगरात यायचेत ते रस्त्यावर, लॉटरीचं तिकीट हवंय का, तिकीट हवंय, त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये, आणि ते दिसायचं आपल्याला. इव्हन सायकलीवर पण फिरायचे. म्हणजे आपण जसं भाजी विकायला फिरतो ना, तसं ते लॉटरीचे तिकीट विकायला फिरतात. असे मला केरळामध्ये दिसले. आणि नंतर मी आमच्या ड्रायव्हरला विचारलं की काय हे कसं काय लॉटरीचं एवढं कसं काय इथे क्रेज आहे, इथे कसं काय हे करतात. नाही म्हणे इकडचे लोक लॉटरी ऍव्हरेज म्हणजे प्रत्येक माणूस आठवड्याला 1 ते 2 तिकीट्स तरी घेतो. म्हणजे ते मध्यमवर्गीयांचं त्याने सांगितलं आणि म्हणे घेतो आम्ही, ट्राय करतो. म्हटलं मग तुम्ही नाही घेत का, घेऊन बघा. मी एवढंच बोललो त्या माणसाला. बिनो बिनो ट्रॅव्हल्स होतं ते, बिनो नाव होतं त्यांचं. तर ते मला लगेच म्हटले मी कधीच घेत नाही म्हणे, पण तुम्ही आता बोलले तर मी घेतो. त्यांनी लिटरली गाडी थांबवली आणि तिकीट घेतलं आणि म्हणे जर लागली तर मी तुम्हाला नक्की फोन करेल. आणि लागले नाही, पण इन केस त्यांनी ते तिकीट 50 रुपयाचं विकत घेतलं. इथे त्याने अमेरिकेचं उदाहरण सांगितलं. अमेरिकेमध्ये पण काय, तिथे लोकांना जर सांगितलं तुमच्या वर्षभरामध्ये $400 तुम्हाला इमर्जन्सी लागणार आहेत, ओके, किंवा तुम्हाला त्याचा विमा काढायचा आहे, तर त्या लोकांकडे $400 सुद्धा नसतात विमा काढायला. मी ऍव्हरेजचं सांगतो, जे पुस्तकात दिलं ते सांगतोय. पण ह्याच व्यक्ती
पूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ $400 वरती एवढे पैसे इन्व्हेस्ट करतात लॉटरीचं तिकीट घेण्यासाठी. म्हणजे लॉटरीचं तिकीट जवळजवळ $400 वरती त्यांनी वर्षभरात घेतलेले असतात. पण त्यांना जर सांगितलं अरे ऍक्सिडेंट झालाय, $400 काढा, त्यांच्याकडे नसतात. मग त्यांच्या बँक बॅलन्स नसतो की $400 आहेत बुवा. पण त्यांनी रोज थोडे थोडे देऊन देऊन ते पूर्ण $400 वरती एवढा खर्च केलेला असतो. मग त्यांनी असं सांगितलं की मग हे लोक असं का करतात, मग हे वेडे आहेत का, असं का करतात? तर त्याचं उत्तर इकडच्या बाजूला दिले. व्हॉट दे रिअली थिंक. तर ते काय विचार करतात बघा. वी लाईव्ह पे चेक टू पे चेक. सेव्हिंग सीम इम्पॉसिबल. आम्हाला प्रत्येक वेळेस रोजचा खर्च असतो. घराचा खर्च आहे किंवा बाकीचा खर्च आहे. त्यांची लाईफस्टाईल खूप हाय लेवलची असते. त्यामुळे ते जितकं कमवतं तेवढं लगेच त्यांना द्यावं लागतं. म्हणजे हातात सेव्हिंग काहीच राहत नाही. ओके, मग त्यामुळे जसं अमेरिकेत जर तुम्ही बघितलं तर खायला प्यायला आहे, सगळं व्यवस्थित आहे, सरकार पण ते खर्च करतं. पण ते तुम्हाला जे उत्पन्न आहे ते तुम्हाला खर्च पण करावं लागतंय. सेव्हिंग काहीच उरत नाहीये. वी कांट अफोर्ड व्हॅकेशन, गुड हेल्थ इन्शुरन्स ऑर सेंड किड्स टू कॉलेज. पण आता होतं काय, खायची प्यायची व्यवस्था झालेली आहे आणि आमची जी काही सगळ्या लाईफस्टाईल आहे त्यामुळे आमचा जो खर्च आम्ही आमचा स्वतः पटपट करतोय. त्यामुळे सेव्हिंग काही उरत नाही. सेव्हिंग न उरल्यामुळे काय होतं, आम्हाला व्हॅकेशनला जायचं असतं, कुठेतरी मस्त फिरायचं असतं, आम्ही फिरू शकत नाही चांगल्या व्हॅकेशन्सला. मला एखादा चांगला इन्शुरन्स काढायचा असतो, तो इन्शुरन्स मी चांगला नाही काढू शकत आहे. किंवा माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजला पाठवायचं आहे तर त्याला कॉलेजलाही नाही पाठवू शकत आहे ह्या आत्ताच्या प्रेझेंटली सॅलरीमध्ये. Buying a lottery ticket is the only time we can hold tangible dreams of getting a good life that you already have. मग लॉटरीचं तिकीट हा एकच मार्ग आहे आमच्याकडे. जर लागलं लक तर मग हे काय मजाच मजा आहे. हे सगळं याच्यातून मी बाहेरच पडून जाईल. लॉटरीचं तिकीट मग समजा 1 CR लागून गेलं तर काय टेन्शनच नाही. सगळं माझं सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जातील. ह्या आशेने ते लोक लॉटरीचं तिकीट काढत असतात. वी आर पेईंग फॉर अ ड्रीम. म्हणजे आम्ही ह्या स्वप्नासाठी पे करत असतो. यू मे नॉट अंडरस्टँड बिकॉज यू ऑलरेडी लाईव्ह द ड्रीम. मग तुम्हाला नाही कळणार कारण तुम्ही तुमचं ड्रीम ऑलरेडी जगताय. तुम्हाला ते काय कळणार आहे बुवा, त्याचं तर फील नाही येणार. पण आम्ही जगत नाही, ते आम्हाला माहिती आहे की ते जगण्यासाठी आम्हाला किती पैसे हवेत आणि ते लॉटरीच्या पैशातनच आम्हाला मिळतील, असा त्यांचा समज आहे. मग इथे तो त्यांचा समज आहे. बिकॉज दे आर लिव्हिंग इन दॅट ट्रॅडिशन, दॅट लाईफस्टाईल. त्यांना असं वाटतं की होतंय आणि त्याच्यामधले काही लोक झालेली असतील, त्यांना एकदम सडनली लागून गेलेलं असेल. द थिंग इज दॅट त्यामध्ये काढताय. परत एकदा सांगतोय, आय एम नॉट सपोर्टिंग लॉटरी तिकीट. ओके, नायदर आय एम सपोर्ट नायदर आय अपोज. मी फक्त त्यातल्या पुस्तकातला रेफरन्स सांगतोय. नॉट क्रेझी, जस्ट अ डिफरंट लाईफ एक्सपिरियन्स क्रिएटिंग अ लाईफ डिफरंट लॉजिक. म्हणजे जस्ट हे लॉजिकने ते चालतात आणि त्या पद्धतीने ते खर्च करतात. त्याच्यानंतर व्हाय डज युअर अंकल कीप गोल्ड इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन अ स्टॉक. आता बघा, म्हणजे आधी मी उदाहरणं सांगितल्यानुसार जर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा विचारलं की तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करायला आवडेल, तर बरेचसे पॅरेंट, खास करून पॅरेंट म्हणण्यापेक्षा आई किंवा जे भगिनी मंडळ आहे, तर ते सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लगेच तयार असतात किंवा सोन्यात इन्व्हेस्ट करायला त्यांना आवडतं. मग त्याची कारणं पण भरपूर आहे. सोनं ठेवायला सोपं आहे. बँकेमध्ये जायचं म्हणजे सगळी प्रोसेस आहे. कधी कधी बँकच बुडाली तर असाही प्रश्न आहे. ओके, त्यापेक्षा सोनं घालता येतं, ठेवता येतं, म्हणजे अडचणीच्या वेळेस ते मोडता पण येतं. तर असा असा त्यांचा व्ह्यू असल्यामुळे काही जण गोल्डमध्ये हे करतात. तर त्यांनी असे प्रकार दिलेत की बघा, वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात वाचूनच दाखवतो म्हणजे एक एक पॉईंट क्लिअर होईल. व्हाय डू फार्मर कीप कॅश बरीड ॲट होम इन्स्टेड ऑफ बँक. म्हणजे तुमचे काका गोल्ड हे विकत घेतात आणि त्याच्यावर स्टॉक घेत नाही, गोल्डवरच इन्व्हेस्ट करताय. फार्मर म्हटलं तर फार्मरने बँकेत जाऊन पैसे ठेवायला पाहिजे. तर बँकेत पैसे नाही ठेवतो, तो घरी एक खड्डा खणतोय, खड्ड्यामध्ये पुरवून पैसे ठेवतोय. ओके, मग असं का करतोय? मग तेव्हाचे काही काही एक्झाम्पल सांगितले. तर ते म्हणतात, द गोल्ड हॉर्डर अंकल. देअर एक्सपिरियन्स इज, म्हणजे त्या काकांचा एक्सपिरियन्स असा आहे, हिज पॅरेंट लिव्ह थ्रू अ पार्टिशन 1947. दे लॉस्ट एव्हरीथिंग इन अ बँक अँड अँड प्रॉपर्टी. म्हणजे जे काका होते, जे गोल्ड विकत घ्यायचे फक्त, ते यासाठी घ्यायचे कारण त्यांच्याकडे आधी प्रॉपर्टी होती. पण त्यांचे जे वडील होते ते 1947 सालामध्ये असताना त्यांची जी काही प्रॉपर्टी होती, बरंच खूप काही काही त्यांच्याकडे बँक बॅलन्स होता आणि नेमकं पार्टिशन झालं आणि पार्टिशन झाल्यामुळे त्यांना पाकिस्तानमध्ये जावं लागलं किंवा भारतामध्ये यावं लागलं, असं काहीतरी त्यात झालं. आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्यांना घरही सोडावं लागलं, बँकेचं राहिलीच नाही. त्यामुळे त्यांचं जे काही होतं ते सगळं बुडून गेलं आणि ते झिरोवर आले. मग त्याच्या वडिलांना कळलं, अरे याच्यात जर त्यांच्याकडे गोल्ड असतं तर आज परत श्रीमंत झाले असते. गोल्ड मला कुठेही घेऊन जाता येतं. मग त्यामुळे थ्रू आउट द
फर्दर इयर्स त्याने असं ठरवलं तर करेल इन्व्हेस्टमेंट तर गोल्डमध्येच. बाकी मग बँकेला विश्वास नाही आणि प्रॉपर्टीवर पण विश्वास नाही. तर कुठे आपल्याला हाकलून दिलं तर काय करायचं? मग द थिंग इज दॅट की प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. मग आता सांगा बरं, तो माणूस क्रेझी होता का गोल्डमध्ये करताना? तर नाही. तर इट मेक सेन्स टू ऑल ऑफ अस. ओके, आणि त्याचं म्हणणं बरोबर आहे की अरे ह्या इरामध्ये तो राहतोय की काही होऊ शकतं. द फार्मर हू बरीज और बरीड कॅश. का? तर हिज विलेज सॉ बँक फेल्युअर्स, डिमोनेटायझेशन शॉक्स, कोऑपरेटिव्ह बँक कोलॅप्स. तर गावाकडे हा प्रॉब्लेम खूप असतो. ज्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका असतात, तर कधी कधी त्याच्यामध्ये घोटाळे होतात, ती बँक बंद पडते. इवन माझ्या वडिलांचा पण तसा एक्सपिरियन्स आहे की त्यांनी बरेच पैसे सहकारी संस्थेमध्ये गुंतवले होते आणि नंतर सडनली त्या संस्था बंद पडल्या. आणि मग घरी पण बऱ्याच वेळेस आईन त्यांचे कलह झाले की तुम्ही अशा बँकेमध्ये का ठेवले? म्हणजे व्याजदर चांगला मिळत होता म्हणून ठेवले का त्यापेक्षा चांगल्या बँकेत ठेवले असते, तर मग त्याच्यावेळी प्रॉपर्टीज घेतली असती. म्हणजे असं त्यांचा वादाचं स्वरूप असतं. तर मग इथे पण जो फार्मर आहे तो म्हणतो अरे ही बँक बंद बंद पडली तर परत मुलीचं लग्न राहील किंवा मुलाचं शिक्षण राहून जाईल. त्याच्यामध्ये डिमोनेटायझेशन आहे. डिमोनेटायझेशनचं काही समजा झालं तर त्याचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि बँकमध्ये जायचं तर बँक फेल्युअर्स आहे, त्याच्या लाईन्स लावाव्या लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो असं ठरवतो की कॅश बरोबरच ठेवायची, जशी लागेल तशी वापरायची. द थिंग इज सो क्लिअर. ओके. मग यात डिसएडव्हान्टेज आहेत ना, नाही असं नाही, पण त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, त्यामुळे कोणीही क्रेझी नाही, एवढं फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं. द पॅरेंट हू इन्व्हेस्ट इन अ चाइल्ड एज्युकेशन. आता एक पॅरेंट आहे, आता तुम्ही दोन दोन प्रकारचे पॅरेंट्स तुम्ही बघता. एक जण आहे तर मुलांच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष देत नाही, वाढतोय वाढ. त्यांचं असं म्हणणं असतं की वनस्पती वाढत नाही का? ओके, तसं आपण पण आहे, तो वाढणार आहे तसं त्याचं. त्यात काही तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तो दुसरा पॅरेंट म्हणतो नाही, आपण याला चांगलं शिकवू, चांगलं मोठं करू, कारण हा जसा मोठा होईल, शिकेल, चांगली नोकरी लागेल आणि आपली परिस्थिती बदलू शकते. मग ते जे काही इन्व्हेस्ट करायचं ते त्याच्या शाळेमध्ये, त्याच्या क्लासेसमध्ये, त्याच्या चांगल्या पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करायला ते तयार असतात. मग ते तेच सांगताय. ग्रो पुअर. ग्रो पुअर म्हणजे ते त्यांचे स्वतः स्वतः ते गरिबीमध्ये वाढले. सॉ एज्युकेटेड पीपल एस्केप पॉवर्टी. आणि त्यांनी बघितलं डोळ्यांनी की जे एज्युकेटेड लोक झालेले आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या आणि ते आता गरीब राहिलेले नाही, ते श्रीमंत झालेले आहेत. का? फक्त एज्युकेशनमुळे. अ डिग्री चेंज फॅमिली डेस्टिनी. आणि त्यांचं बिलीफ झालं की एकदा डिग्री मिळाली की फॅमिली डेस्टिनी चेंज होते. जसं आपल्या इथं आधी बघायचो आपण 20-30 वर्षापूर्वी, तुमचं एखादं एज्युकेशन झालं, बीएड झालं, डीएड झालं, की तुम्ही ग्रॅज्युएशन जरी झाले तरी तुम्हाला नोकऱ्या मिळून जायच्या. ओके, म्हणजे आधीचा काळ जर तुम्ही बघितला खूप जुना, तर याच्यामध्ये असं व्हायचं. मग सगळे जण व्हायचं नाही, आपण थोडं शिकवून लगेच नोकरीला लागू. तर अशा पद्धतीचा अप्रोच होता, त्यामुळे लोकांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यात इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. ओके. मग त्याच्यामध्ये एखादं समजा म्हणत असेल, "हे काय शिकून करणार आहे? मोठं काय होणार आहे मुलं? तुला असंच करायचं ना. शेवटी तुला शेतीच करायची, कशाला शिकवतो?" मग तो माणूस क्रेझी आहे का, की जो शिकवतोय? नाही. तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर मग वी शुड रिस्पेक्ट एव्हरीवन. वी शुड रिस्पेक्ट द थिंकिंग ऑफ एव्हरीवन. आणि आपण पण काय विचार करून गुंतवतोय, हे फक्त आपल्याला या चॅप्टरमधून त्यांनी प्रमोट केलंय, की तुम्ही जाणून घ्या. नंतर हिस्टॉरिकल लेसन त्यांनी सांगितलंय, की ॲव्हरेज अमेरिकन ड्युरिंग द ग्रेट डिप्रेशन. म्हणजे जेव्हा बहुतेक 1979 का काय असा कालखंड होता, त्याच्यामध्ये डिप्रेशन जेव्हा अमेरिकेत चाललं होतं, तर ते सांगितलं की बँक क्लोज्ड ओव्हरनाईट. रातोरात बँका बंद झाल्या. ज्यांच्या सेव्हिंग होत्या त्या सगळ्या गायब झाल्या, मॅनेज झाल्या, कारण बँकाच एकदम बंद होऊन गेल्या. अनएम्प्लॉयमेंट हिट ऑलमोस्ट 25%. फॅमिलीज लॉस्ट होम, फार्म्स अँड बिझनेस. फॅमिलीने त्यांचे घरं संपले, त्यांचे बिझनेस ठप्प झाले. स्टूड इन अ ब्रेड लाईन्स फॉर अ फूड. लाईनीमध्ये उभे राहिले जेवण मिळण्यासाठी. चिल्ड्रन्स वेंट हंग्री. सगळे लहान मुलं बिचारे हंग्री होते. फॉर द रेस्ट ऑफ देअर लाईव्ह दिस डिस्ट्रस्ट बँक अवॉइडेड स्टॉक अँड केप कॅश अंडर मॅट्रेस. आणि त्यामुळे त्यांना असं माहिती आहे की असं होऊ शकतं डिप्रेशन. आणि त्यामुळे त्यांचा बँकेवरचा विश्वास उडाला. ओके, ते म्हणजे बँकेमध्ये काहीच ठेवायचं नाही, केव्हा केव्हा बंद होईल आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे बरेच अमेरिकन्स यांनी मग बँकेवरचा विश्वास त्यांचा बुडाला, म्हणजे निघून गेला. इनवर्डली मार्क फॉर द रेस्ट ऑफ देअर लाईव्ह. फ्रँकल लिव्हिस ॲलेन. म्हणजे काय सांगितलं की मग त्यांनी सांगितलं की मग हा मोठा टर्निंग पॉईंट होता, की त्यांनी ठरवलं होतं की बँकेमध्ये इन्व्हेस्टच नाही करायचं. मग ते कॅश स्वतः बाळगायचे, स्वतः स्वतः पद्धतीने करायचे. हा आधीचा जुना जुना काळखंड आहे. सेम इव्हेंट, सेम कंट्री, टू कम्प्लिटली डिफरंट रियालिटीज अँड देअर फोर टू कम्प्लिटली डिफरंट मनी माइंडसेट. म्हणजे अमेरिकेचा हा किस्सा असा आहे की जिथं रेसेशन आलं होतं आणि ह्या गोष्टी घडल्या होत्या. आणि त्याच अमेरिकेमध्ये इथे दुसरी गोष्ट सांगितली, ती म्हणजे जॉन केनेडी यांची.
आता जॉन केनेडी जर म्हटलं तर ऑलरेडी श्रीमंत, त्यांचं जे घर होतं खूप श्रीमंत होतं, वडील खूप श्रीमंत होते. आणि इकडे रेसेशन आलं पण यांच्याकडे भरपूर पैसे आले. ओके, त्यांना पैशाची कमी नव्हती. त्यामुळे जॉन केनेडी यांना माहितीच नव्हतं रेसेशन आलंय किंवा काय. तर रेसेशन मध्ये उलट जॉन केनेडीच्या वडिलांनी काय केलं, त्यांचा जो मोठा व्हिला होता त्याच्यामध्ये लोक 5-10 लोक गार्डन म्हणजे गार्डनर म्हणून काम करत होते. त्यांनी अजून 10 लोक जास्त वाढवले, की अजून जास्त लोकांना रोजगार मिळावा, त्यांना काहीतरी जेवायला मिळावं म्हणून अजून 10 लोक जास्त वाढवले. मग जेव्हा जॉन केनेडी यांना विचारलं की का हो हे डिप्रेशन झालं, रेसेशन झालं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तेव्हा जॉन केनेडींनी कबूल केलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणे जेव्हा डिप्रेशन आलं ना म्हणे, मला काहीच वाटलं नाही म्हणे, उलट मला एवढंच दिसलं की माझ्या वडिलांनी अजून 10 वर्कर वाढवले आणि त्यांना जेवायला मिळावं म्हणून. आणि मला रेसेशन बद्दल, डिप्रेशन बद्दल केव्हा कळालं, जेव्हा मी हार्वर्डमध्ये शिकायला गेलो. ते हार्वर्डमध्ये मला कळलं की हे रेसेशन आलं होतं आणि ते का आलंय, त्याचे कारण काय, आणि तेव्हा मला पाहायला मिळालं. आणि ते आपले जॉन केनेडी अमेरिकेचे प्रेसिडेंट पदासाठी जेव्हा होते तेव्हा त्यांचा हा इंटरव्ह्यू घेतलेला होता. म्हणजे बघा, इन्व्हायरमेंट सेम, म्हणजे एकाच अमेरिकेमध्येच होते, डिप्रेशन सगळ्यांच्या घरी आलेलं होतं. पण यांचं यांचं बॅकग्राऊंड वेगळं होतं, यांचं बॅकग्राऊंड वेगळं होतं, त्यामुळे दोघांचे अनुभव वेगळे होते आणि त्यामुळे दोघांचं बिहेवियर वेगळं होतं. ओके, द थिंग इज दॅट की नो वन इज क्रेझी. हाऊ यू एक्सपिरियन्स क्रिएट युअर मनी माइंडसेट. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे त्यानुसार तुमचं मनी माइंडसेट हे तयार होत असतं. समजा यू बॉर्न पुअर, समजा तुम्ही गरीब घरामध्ये जन्माला आले असाल, तर यू फिअर ऑफ लुसिंग मनी. तुम्हाला भीती वाटते की अरे माझ्याकडे आहेत पैसे, आता मी लूज करेल का, या घरी पण काही जणांना असं वाटतं की चोर येईल का, ओके, हरूनच जातील का, किंवा किंवा मग काय एकदम उद्या राहतील का नाही. यू अंडर इन्व्हेस्ट म्हणजे तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करायला घाबरतात. ओके, तुमच्याकडेच पैसे ठेवतात, इन्व्हेस्ट नको करायला, मग परत ते काही बुडालं तर काय करायचं. आणि कीप कॅश अँड मिसेस ग्रोथ, आणि त्यामुळे तुम्ही कॅश जवळ ठेवतात. आता कॅश तुम्ही जवळ ठेवली माहिती तेवढीच राहील ना, वाढणार नाही, पण इन्व्हेस्ट केली ती वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. हे माइंडसेट आपण पुढे शिकणार आहोत. मग हा बॉर्न पुअर असल्यामुळे तुम्ही असे डिसिजन घेता असं त्यांनी सांगितलेलं आहे. बॉर्न वेल्दी, समजा तुम्ही चांगल्या घरामध्ये समजा जन्माला आलेत, यू कम्फर्ट विथ द रिस्क. तुम्हाला माहिती काय, हरकत नाही, भरपूर घरी होतं त्यामुळे 2 पैसे इकडे जर गेले काही फरक नाही पडत. ओके, त्यामुळे तुम्ही तुम्ही रिस्क घेण्याची तुमची कॅपॅबिलिटी जास्त असते. तुमच्याकडे पैसे आहे की नाही हा पुढचा पार्ट आहे. पण तुम्ही तुमचं नरिशमेंट आहे, तुमचं अपब्रिंगिंगच मोठ्या घरामध्ये झालंय, त्यामुळे तुम्हाला 2 पैसे इन्व्हेस्ट करायला जर कोणी सांगितलं तुम्ही लगेच डोळे झाकून कराल. तर तुम्ही, तुमचे वडील, तुमचे घरचे भरपूर इन्व्हेस्ट करत आले, त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन येणार नाही. त्यामुळे तुम्ही ओव्हर इन्व्हेस्ट करू शकता. ओव्हर इन्व्हेस्ट म्हणजे नको तिथं जास्त इन्व्हेस्ट करून ठेवलं, आणि मे लूज इट ऑल विथ द ओव्हर कॉन्फिडन्स. आणि अति इन्व्हेस्ट केल्यामुळे, नको तिथे इन्व्हेस्ट केल्यामुळे, अभ्यास न करता इन्व्हेस्ट केल्यामुळे, कारण तुमचे रिस्क जास्त आहे, त्यामुळे तुमचे आहे ते पैसे कमी होऊ शकतात आणि तुम्ही लूज करू शकता. हा दुसरा पार्ट सांगितला. म्हणजे एकदम दोन्ही कंडिशन्स ते आपल्याला सांगतात. तिसरी कंडिशन आहे लाईव्ह थ्रू इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे जर तुम्ही महागाईच्या कालखंडामध्ये समजा तुम्ही अ, अ, मोठे होत होता, तर त्यावेळेस काय होणार आहे, हेट बॉन्ड्स अँड पेपर मनी. कारण तुम्हाला माहिती आहे रुपयाची किंवा पेपरची व्हॅल्यू कमी जास्त होते, आणि बॉन्ड्स पण काही वेळेस एकदम कवडीमोल होऊन जातात. त्यामुळे जर इन्फ्लेशनच्या कालखंडामध्ये तुम्ही मोठे होत असाल, जर तुम्ही ते बघितलं असेल, तर तुम्ही पेपर मनी किंवा बॉन्ड्सवर सुद्धा तुमचा अजिबात विश्वास राहणार नाही. यू आर गोइंग टू बाय गोल्ड अँड यू आर गोइंग टू बाय प्रॉपर्टी. ओके, तर हे त्यांनी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मनी इज अ बेबी टॉपिक, वी आर नॉट क्रेझी, वी आर जस्ट बिगिनर. तर ह्याच गोष्टी होत्या. तर प्रॅक्टिकल विजडम फक्त वाचतोय आणि मग हा चॅप्टर पुढे होतोय, पूर्ण होतोय. तर त्याने म्हटलंय व्हॉट टू डू विथ दिस नॉलेज इन युअर लाईफ. आता हे जे नॉलेज मिळालंय त्याचं तुम्ही काय करू शकता. तर पहिला पॉईंट त्यांनी सांगितलाय, स्टॉप जजिंग अदर पीपल मनी डिसिजन. तर पहिली गोष्ट, बाकीच्यांना तुम्ही वेडं म्हणू नका, त्यांना जज करायला सुरुवात करू नका. तुम्ही स्वतः स्वतःला ऑब्झर्व करा, त्याच्या कंडिशन्स वेगळ्या असतील हे समजून घ्या. वेन यू सी समवन मेकिंग अ क्रेझी मनी चॉईस, पॉज, आस्क युअर सेल्फ, व्हॉट डीड दे लाईव्ह थ्रू, व्हॉट एक्सपिरियन्स शेप देअर थिंकिंग, व्हॉट डज रिस्क मीन इन देअर वर्ल्ड. यू लाईकली डोंट नो देअर स्टोरी. तुम्हाला त्याची स्टोरी माहित नाही, त्यामुळे उगाच क्रिटिसाइज करण्याच्या भानगडीत पडू नका. बिफोर जजिंग आस्क व्हॉट एक्सपिरियन्स क्रिएटेड देअर बिलीफ. तर विचार करा, त्यांना काय यार असे डिसिजन घेतलाय त्यांनी, म्हणजे कुठल्या फेजमधून तो माणूस गेला असेल. ओके, तर हे पण बघा, आणि चांगला डिसिजन घेतला तरी पण तुम्ही तसाच विचार करा की कुठल्या फेजमधनं गेला असेल, याने इतका छान डिसिजन घेतला. दुसरं, अंडरस्टँड युअर ओन मनी बायस. दुसरा पॉईंट काय याच्यातून आपल्याला शिकून घ्यायचा आहे, की मी कसा आहे माझ्या मनीच्या बाबतीमध्ये.
तर ते पण मी थोडं आत्मचिंतन करायचं. युअर बिलीफ अबाउट डेथ, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, स्पेंडिंग वेअर फॉर्म इन चाइल्डहुड. म्हणजे हे तुम्ही जे काही आज काय ते करताय ते तुमच्या लहानपणी तुमच्या मनामध्ये बिंबलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करता आहात. दे मे बी आउटडेटेड और नॉट फिट युअर करंट रियालिटी. द फर्स्ट स्टेप टू फायनान्शियल फ्रीडम इज नोविंग वेअर युअर बिलीफ केम फ्रॉम. ओके, तर तुम्ही फाइंड आउट करा की माझं हे बिलीफ कुठून आलेलं आहे. ओके, कारण ह्याच बिलीफवर तर तुम्ही आता डिसिजन घेताय. म्हणजे काय ते मॉर्गन हॉसले आपल्याला सांगतायत की तुम्हाला मे बी बिलीफ आता चेंज करावं लागेल पुढे. कारण तुम्हाला दिसतंय की तुमच्या ह्या बिलीफमुळे फार काही ग्रोथ नाही झालेली लाईफमध्ये. तर मग हे बिलीफ जर चेंज करायला लागले तर तुम्हाला चेंज करायचे, बट फर्स्ट फाइंड आउट व्हॉट युअर बिलीफ्स आर. त्यानंतर थर्ड आहे रिस्पेक्ट लक इन युअर सक्सेस अँड ऑदर्स. Your success is partly luck. Other failure may also be partly risks. When you acknowledge this, you become a less arrogant in success and less harsh in judging failure. This make you a better investor and better human. मग असं थोडं क्रेडिट लकला पण द्या की ह्या लकमुळे मला आतापर्यंत एवढी संपत्ती मिळालेली आहे. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला तो अहंकार तुमचा जागा होणार नाही किंवा जास्त तुम्ही अहंकारामध्ये राहणार नाही. म्हणजे लक तुम्हाला केव्हाही सोडून जाऊ शकतं असं त्यांचं इनडायरेक्टली मत आहे. पण आता जर आहे ते काही लक आहे, किंवा लकच्या ऐवजी आपण वेगळं नाव देऊया की सगळ्या एन्व्हायरमेंटमुळे मला शिकायला मिळालं आणि त्यामुळे मी चांगला डिसिजन घेऊ शकलो आणि त्यामुळे आता मला एवढी तरी वेल्थ माझ्याकडे आहे. ओके, त्यामुळे कधी तुमचा अहंकार तुम्ही बाळगू नका. ओके, असा पॉझिटिव्हली अर्थ घ्या. नाही तुम्हाला वाटेल लक म्हणजे मग ते आधीच लिहून आलेलं असतं, तसं इथे काही तसं स्टेटमेंट नाही. क्रेडिट लक ऑनेस्टली, प्रिपेअर फॉर रिस्क, स्टे हंबल ऑलवेज. मग तुम्ही नेहमी हंबल राहा, रिस्क साठी प्रिपेअर राहा आणि क्रेडिट लक ऑनेस्टली. आणि जे काही क्रेडिट आहे ते तुमच्या भाग्याला द्या असं म्हणावं तर, किंवा तुमच्या एक जे जुळून आलंय सगळं त्याला द्या. ओके, म्हणजे त्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलंय. सो द लास्ट स्लाइड इज we all do crazy stuff with money because we are all relatively new to this game, and what looks crazy to you might make sense to me. ओके, जे तुम्हाला क्रेझी वाटतंय ते दुसऱ्याला चांगलं त्याचं त्याला त्याला मे बी बरोबर वाटत असेल. ओके, बट नो वन इज क्रेझी. तुम्हाला जरी वाटत असेल दुसरा क्रेझी, पण तो क्रेझी नसतो. त्याचे पर्सनल एक्सपिरियन्स वेगळे असतात. ओके, त्यामुळे कोणालाही क्रिटिसाइज करू नका, ऑब्झर्व करा आणि अजून फ्युचर कसं बेटर करता येईल त्याच्याविषयी तुम्ही विचार करा. आणि आपला आणि पैशाचा रिलेशन कसं छान पद्धतीने अजून सुरळीत होईल, समजून तुम्ही पैशाला घेऊ शकाल, त्याची सायकोलॉजी कशी समजून घेऊ शकाल, स्वतःमध्ये अजून काय बदल करावे लागतील मला पैसा जास्त कमवण्यासाठी किंवा पैशाला समजून घेण्यासाठी, तर तो संकल्प घेऊन हा चॅप्टर आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. ओके, तर आय होप हा चॅप्टर तुम्हाला कळलाय. तुम्हाला याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचंय तर तुम्ही आता ऍड ऑन करू शकता. येस, कोणाला काही शेअर करायचंय? मी स्क्रीन शेअर फक्त बंद करतो. चॅप्टर समजला असेल तर जस्ट थंब करा. कोणाला काही ऍड ऑन करायचंय? ओके, ग्रेट. तसं छान होतं चॅप्टर, पण अजून त्यात बऱ्याच गोष्टी ऍड करता आल्या असतात, पण ठीक आहे. हॅलो. चॅप्टर, येस बोला. हा सर, आवाज येतोय मला? हो, येतो येतोय सर. सर, आजचं सेशन एकदम जबरदस्त झालं म्हणायला हरकत नाही, कारण मी हो, सुरुवातीपासून आज ऐकतोय. हा तुम्ही हा, तो एंटरटेनमेंटचा पण एक पार्ट सांगितला, जे फ्रॉड बद्दल हो होत्या हो, त्या. तर ते येस बऱ्याच जणांबाबतीत ते घडलेलं आहे आणि हा, अजूनही मार्केटमध्ये अशा काही गोष्टी चालू आहेत सर, की आपण येस, फॉर एक्झाम्पल म्हणूयात की नेटवर्क मार्केटिंग अजूनही खूप काही चालू आहे, आम्ही बघतो जवळून. हो हो, की लोकांच्या भावनांशी खेळणं असं त्याला म्हणता येईल कदाचित, किंवा त्यांना इमोशनल करून त्याच्यामध्ये ओढलं जातंय आणि गुंततात लोक हे सगळे. हो कारण गुंतल. माणसाला कुठे पण घेऊन जाऊ शकतो. आणि तुम्ही आजच्या ज्या शिक्षणामध्ये म्हणजे मला या गोष्टी आवडल्या की एखादा बिझनेस ओनर असेल, त्याला स्टार्टअप करायचंय किंवा त्याचा जो चालू आहे, त्याच्यासाठी ज्या बेसिक गोष्टी जे लागतात ना सर, त्या तुम्ही आज या संबंध खूप छान सांगितल्या. आणि त्या जर खरं त्यांनी जर त्या यूज जर केल्या, पैशाची मैत्री कशी करायची, येस पैशावर फोन कसं करायचं, पैशाची काळजी कशी घ्यायची, या येस, सगळ्या गोष्टी जरी त्याने ऍक्सेप्ट केल्या ना, तर पैसा, आपण म्हणतो ना, जुने लोक म्हणतात की पैशाने पैसा वाढत जातो. तर कदाचित बरोबर.
या जर सगळ्या गोष्टी त्यांनी बाळगून जर चालत राहिला तर पैसा ऑटोमॅटिकली त्याच्याकडं भरपूर काही येऊ शकतो. म्हणजे एकदम खूप छान तुम्ही ते एक्सप्लेन केलं आज. खूप छान वाटलं सर. थँक्यू. थँक्यू थँक्यू. आणि खरंच मलाही हा चॅप्टर पर्सनली आवडला, कारण आपण असा विचारच नाही करत की अरे मी आज असा वागतोय, पैशाबद्दल माझं असं मत आहे, ते काय आहे? आपण असं हिस्ट्रीमध्ये जात नाही, आपल्या पॅरेंटिंग मध्ये जात नाही. पण एकदा मला कुठल्याही गोष्टी जर आयुष्यामध्ये मोठ्या करायच्या असतील तर मी आधी माझे काही चुकीचे बिलिफ्स आहेत का ते मला तोडून मला नवीन बिलिफ्स तयार करायचे आहेत. तर असा आत्मचिंतन करायला लावणारा हा चॅप्टर आहे, त्याच्यामुळे मला हा चॅप्टर पर्सनली पण खूप आवडला. Yes. ठीक आहे. तर आता 20 चॅप्टर पैकी हा पहिलाच चॅप्टर झालाय, नो वन इज क्रेझी. उद्या आपण पुढचा चॅप्टर घेणार आहोत, तो पण वाचून माझा झालाय. तर खूप छान आहे तो पण, अजून उंचीवर घेऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण बिल गेट्स यांची स्टोरी बघणार आहोत. बिल गेट्स, पॉल ॲलेन आणि त्याचा एक मित्र केट. ओके, तर ह्या तिघांची एक स्टोरी छान आहे. तर उद्याच्या सेशनला खूप मजा येईल. स्टोरीज मधनं आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. ओके. रिक्स अँड लक, असा लक अँड रिक्स असा हा थर्ड सेकंड चॅप्टर आहे, तो आपण उद्या बघूया. तर इथे आपण थांबतोय. सगळेजण जॉईन झालात, सहभागी घेतलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 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 येस, थँक्यू.